नमस्कार, आपण पाहतात थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र झेंडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी या विशेष मालिकेच्या 9व्या भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांनी बाबासाहेबांच्या सामाजिक चळवळीत महत्वाची भूमिका बजावली. हे नाव म्हणजे मडके बुवा तथा गणपत महादेव जाधव. गणपत महादेव जाधव यांचा जन्म 1885 मध्ये पनवेल तालुक्यात झाला. ते अत्यंत कुशल मोटर मेकॅनिकल होते. त्या काळात भारतातून परदेशात जाऊन काम करणं हे फार मोठं धाडस मानलं जायचं. 1928 साली ते आफ्रिकेत गेले आणि तेथे बॉयलर मेकर म्हणून तब्बल 400 रुपये पगारावर त्यांनी काम केले. त्या काळातील 400 रुपये म्हणजे आजच्या काळातील मोठी रक्कम होते. 1929 साली ते भारतात परतले. भारतात आल्यानंतर त्यांनी काही दिवस मडके विकण्याचा व्यवसाय केला. याच कारणाने लोक त्यांना मडके बुवा या नावाने ओळखू लागले. मग हळूहळू ते सामाजिक कार्यात सक्रिय झाले. मुंबई प्रदेश शेड्यूल कास्ट फेडरेशनचे ते अनेक वर्ष अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वामुळे संघटनेला मोठी ताकद मिळाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1934 साली स्थापन केलेल्या म्युनिसिपल कामगार संघातही ते सरचिटणीस म्हणून सक्रिय होते. ते एक कुशल संघटक म्हणून ओळखले जात होते. डॉक्टर बाबासाहेबांचा त्यांच्यावर मोठा विश्वास होता. इतकेच नाही तर ते डॉक्टर बाबासाहेबांचे अंगरक्षक म्हणूनही ओळखले जात होते. ही बाब त्यांच्या निष्ठेची आणि धैर्याची साक्ष देते. एका सामान्य कुटुंबातून आलेला माणूस, परदेशात काम करणारा कुशल कामगार, मडकी विकणारा व्यापारी आणि बाबासाहेबांचा विश्वासू सहकारी. हा प्रवास प्रेरणादायी आहे. समाजासाठी काम करणाऱ्या या व्यक्तिमत्वाचे योगदान आजही तितकेच महत्वाचे आहे. मडके बुवा तथा गणपत महादेव जाधव यांचे निधन 28 मार्च 1948 रोजी झाले. मात्र त्यांनी केलेले सामाजिक कार्य आणि बाबासाहेबांच्या चळवळीतील त्यांचे योगदान इतिहासात कायम स्मरणात राहील. अशाच महान सहकार्यांची माहिती जाणून घेण्यासाठी थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय भीम.